पाहिजेत. दिनांक 13 जुलै 2016च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहर नगर तहसील जिल्हा भंडारा द्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील सरकारमान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावयाची आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे. मित्रांनो, ही जाहिरात भंडारा जिल्ह्यातील आहे. अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त संस्थेची जाहिरात आहे. पूर्ण अनुदानित सरकार मान्यता शाळेची जाहिरात आहे आणि या शाळेत खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येत आहे किंवा भरावयाची आहेत आणि रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. रिक्त पद असलेल्या शाळेचे नाव दिले आहे. मनोहर भाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस देवरी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया. शिक्षक/शिक्षकेतर यांचे पदे भरावयाचा तपशील. शिक्षण सेवक पूर्णकालीन. शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे पूर्णकालीन. वर्ग 11वी व 12वी कला शाखेकरिता, आर्ट ब्रँचकरिता किंवा कला शाखेकरिता ठिकाणी या शाळेमध्ये वर्ग 11वी व 12वीकरिता शिक्षण सेवक पूर्णकालीन पद भरण्यात येत आहे. रिक्त पदांची संख्या माध्यम 1 पद भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित तत्वावर पद भरण्यात येत आहे. वेतन श्रेणी मानधन 20,000 रुपये मानधन या शिक्षण सेवक पदासाठी मिळणार आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MA अर्थशास्त्र म्हणजेच MA इकॉनॉमिक्स द्वितीय B.Ed 1 जागा, तर MA इकॉनॉमिक्स सेकंड क्लास त्याचबरोबर B.Ed 1 पद भरण्यात येत आहे. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही, तर सर्वच पदासाठी या ठिकाणी आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन लागू होत नाही. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी आणि शेवटचे पद आहे सेवानिवृत्ती, पदोन्नती व बदली, यामुळे या ठिकाणी पद रिक्त होत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 शाळेचे नाव दिले आहे. मनोहर भाई पटेल प्राथमिक शाळा देवरी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया. पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 1ली ते 4थी करिता, तर या ठिकाणी इयत्ता 1ली ते 4थी करिता शिक्षण सेवक पूर्णकालीन पद भरण्यात येत आहे. 1 पद भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. वेतन श्रेणी राहणार आहे मानधन 16,000 रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed व TET/CTET उत्तीर्ण, तर या ठिकाणी 12th D.Ed व TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा 12 D.Ed CTET उत्तीर्ण. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र ही शैक्षणिक पात्रता आहे. वर्ग 1ली ते 4थी करिता शिक्षण सेवक पूर्णकालीन या पदासाठी वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 रिक्त पद असलेल्या शाळेचे नाव दिले आहे. ग्राम विकास उच्च प्राथमिक शाळा कोहळी टोला, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया. शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचे पद भरावयाचा तपशील. पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता भरण्यात येत आहे. 1 पद. रिक्त पदाचा तपशील. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. वेतन श्रेणी 16,000 रुपये मानधन मिळणार आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc गणित/विज्ञान D.Ed/B.Ed व TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण, पेपर 2 उत्तीर्ण किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र, म्हणजेच या ठिकाणी BSc मॅथमॅटिक्स/सायन्स D.Ed/B.Ed चालेल व TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा BSc गणित विज्ञान D.Ed/B.Ed CTET उत्तीर्ण किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. त्यानंतर त्याखाली आहे पदाचे नाव शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 1ली ते 5वी करिता 1 पद भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. वेतन श्रेणी मानधन 16,000 रुपये मानधन मिळणार आहे आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed व TET/CTET उत्तीर्ण. तर या ठिकाणी 12 D.Ed
व TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 उत्तीर्ण किंवा CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 11/7/2026 11 जुलै 2026 रोज शनिवार सकाळी ठीक 11 ते 4 वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. सचिव आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी दिनांक आहे मुलाखतीचा 11 जुलै 2026. मुलाखतीचा दिवस आहे शनिवार रोजी सकाळी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी ठीक 11 ते 4 वाजेपर्यंत. उमेदवाराने आपल्यासोबत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा येथे उमेदवाराने प्रत्यक्ष थेट मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. सचिव आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा. जाहिरात क्रमांक 2 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली अल्पसंख्याक पूर्णता अनुदानित. मित्रांनो, ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी. शाळेचे नाव दिले आहे सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा. ॲड्रेस दिला आहे आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली. अल्पसंख्याक संस्था आहे आणि पूर्णता अनुदानित आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. पाहिजेत पदाचे नाव शिक्षक. शैक्षणिक पात्रता DED/B.Ed. शासन नियमानुसार पात्र उमेदवार TET उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य. तर या ठिकाणी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. पदसंख्या 1 जागा. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे 9403437391 आणि दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे अधिक माहितीकरिता 8379841360. जाहिरात क्रमांक 3 भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय शाखा नागपूर अल्पसंख्याक विशाखा कनिष्ठ महाविद्यालय अंशतः अनुदानित बिनाकी मंगळवारी नागपूर 440017. ही जाहिरात नागपूर जिल्ह्यातील आहे. अल्पसंख्याक विशाखा कनिष्ठ महाविद्यालय अंशतः अनुदानित. ॲड्रेस आहे बिनाकी मंगळवारी नागपूर. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव सहाय्यक शिक्षक. पद 1 पद भरण्यात येत आहे. विषय इंग्रजी/हिंदी. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता MA/B.Ed. इंग्लिश हिंदी. इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक 3 जुलै 2026 विशाखा मा.वि. कनिष्ठ महाविद्यालय बिनाकी नागपूर 17 या ठिकाणी दुपारी 12:30 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे. उमेदवारांना सूचना आहे, उमेदवारांनी 3 जुलै 2026 विशाखा मा.वि. कनिष्ठ महाविद्यालय बिनाकी नागपूर 17 या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचा वेळ आहे दुपारी 12:30 ते 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहायचे आहे. अध्यक्ष/सचिव शाळा समिती मुख्याध्यापिका विशाखा कनिष्ठ महाविद्यालय बिनाकी लेआउट नागपूर 17. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.